निदान त्याच्याकडं कुठंतरी विहीर असते, पण ती विहिरीतलं पाणी जर खाली गेलं तर त्याने किती खाली जाईल, त्याला पण लिमिट आहे ना. हे इट्स लुक्स व्हेरी टफ. पुढे टेलिंग ना इट्स लुक्स व्हेरी टफ. म्हणजे हे लोकांना नॉलेजच नाही आहे. नॉलेज जरी असलं ते प्रॅक्टिकल ग्राउंडवर आणायला खूप वेळ लागतो. म्हणजे अगदी गंमत तुम्हाला सांगतो, फ्रान्समध्ये 40 डिग्री आणि जपानमध्ये 40 डिग्री. लक्षात घे, दोन टोक आहेत आपल्या दृष्टीने आणि मध्ये आपण आहे. मग हे जर बघायला गेला तर हे जर त्यांच्याकडं पावसाळा थांबल्यानंतर ते 40 डिग्री आहे आणि आपल्याकडे पावसाळा थांबल्यानंतर आपण किती गेलो, आपण 40च जाणार आहे. आपण काय असे 20, 25, 38 मध्ये काय राहणार नाही, कुठेही राहणार नाही. आणि गेली म्हणजे मी तर तुम्हाला सांगतो, गेले मी चुकत नसेल तर 15 वर्ष बघतोय शेवाळं कमी होती. कुठेही शेवाळं टिकत नाही. 15 वर्ष झाली तुमच्याकडे शेवाळ्याची वाट लागायला लागली. त्यामुळं शेवाळं जाणं हे सगळ्यात डेंजरस आहे, सगळ्यात डेंजरस. म्हणजे थोडक्यात पर्यावरणामध्ये जे बदल होतात त्या बदलाचा शेवाळ हे सिम्बॉलिक आहे. सिम्बॉलिक आहे. म्हणजे 24 तास पाऊस ऊन पडलं तर ते जाते, 24 तास पडलं ऊन तिथे जाते. ते गेलं म्हणजे थोडक्यात तुमच्याकडे हीट वाढली. हीट वाढली. दुसरं जी काही कीटक वगैरे नष्ट वाढले त्याला पेस्टिसाइड्स महत्वाचं, त्याला मारण्यासाठी आपण पेस्टिसाइड वापरतो. नाही तर तुम्ही कालची एक मजेशीर गोष्ट आहे. म्हणजे कोणीतरी ते द्राक्षशिना पलीकडच्या कोणीतरी ते तण घेऊ नये म्हणून तणनाशक मारलं आणि पलीकडे इकडं त्याची द्राक्ष शेती खराब झाली. काय आहे, जे ज्याला मारायकरता ठेवलंय ते दुसऱ्याला पण मारते जाऊ. काय आहे, हा एक कसं आहे, हा एक मोठा बिझनेस आहे. लक्षात घ्या, याच्यामध्ये कसं आहे, केमिकल इंडस्ट्रीचा खूप मोठा बिझनेस आहे, सगळ्यात मोठा बिझनेस आहे केमिकल इंडस्ट्रीचा. आता तुम्हाला द्राक्ष एक्सपोर्ट पाहिजे, बरोबर आहे, त्याला तुम्ही 6 फवारण्या करता. जी एक्सपोर्टची नाही त्याच्यावर किती फवारण्या करता. आता द्राक्ष म्हणजे काय आहे, म्हणजे गमतीचा भाग काय आहे की आपल्याकडं जर आपण बघायला गेलं तर आपल्या लोकांना खायला काय आपण वापरतो आणि बाहेरच्या लोकांना खायला आपण काय वापरतो. हे जे काय आहे ना, आता ह्याच्यामध्ये काम कुणी करायचं, म्हणजे मूळ प्रश्न काय येतो. मग शेतकरी काय म्हणतात की माझा एक वाफा आहे ज्याच्यावरती मी फवारणी करत नाही आणि माझं दुसरं आहे त्याच्यावरती मी फवारणी करतो. तो काय म्हणतो, ह्यातनं मला रोजचं इन्कम पाहिजे, पण त्याचं काय चुकीचं आहे. आमचे पाहुणे साहेब बरेच आहे, गावाला कधी गेलो मी माळावर, दादा या पट्टीत माळावर घेतली की नका नाही ते इकायचं आहे, मी काय फवारा म्हणून मारतोय ते लवकर यासाठी. मग घरात मात्र कमी फवारण्याचं खातोय, त्यालाही माहिती आहे चुकीचं, पण त्याला ऑप्शन नाही. ह्याच्यात काय त्याला काळा तांदूळ असतो, म्हणजे वर्ण टर्पल, म्हणजे पूर्ण जी लोंबी असते ती पण काळपट येते आणि आतमध्ये होतो, गारगोटीमध्ये होतो, आजरा साईडला होतो, खाली कोकणामध्ये आहे बऱ्याच वेळा. त्याची गंमत अशी आहे की ते त्याची उंचीच होती 6 फूट. 6 फूट त्याची उंची होती, तांदूळाची 6 फूट उंची होती. आणि त्याचं यील्ड थोडं कमी असतं, म्हणजे नेहमीच्या तुलनेनं त्याचं यील्ड थोडं कमी आहे, पण त्याला कुठलीही तुम्हाला पेस्टिसाईड टाकायला लागत नाही, त्याला कुठलीही कीड किंवा हे, कारण कसं आहे काळपट गोष्टींवरती जनरली कोणी येत नाही. आता हे नॅचरली प्रोटेक्टेड राईस आहे आपल्याकडे, चकाव म्हणून आहे किंवा तुम्हाला नंतर पाडत जाईल. त्याच्यानंतर आपल्याकडे बर्मा म्हणून पण एक मिळतो, त्यातला बाहेरचा एक तांदूळ आहे, म्हणजे अशी 2-3 मिळतात, थोडी जांभळट पण खाली किंवा असे. त्याची गंमत अशी की ते एकतर जर बघायला गेलं खाण्याच्या दृष्टीने अतिशय छान आहे. म्हणजे तुम्हाला जी काही खनिज द्रव्ये पाहिजे ती सगळी त्याच्यामध्ये आहेत. विषय असा आहे की तो कमी प्रमाणात येतो, त्यामुळे लोक लावत नाही. साधारणतः 80 रुपयाच्या पुढंच त्याचा दर आहे. सरासरी दर बघितला तर 80 रुपयाच्या पुढे आहे त्याचा, काही ठिकाणी 150 रुपये 200 रुपये असा दर आहे. आता गंमत कशी आहे की ज्याला तुम्हाला कमी प्रमाणात लोक मागतात तर ते कुठल्याही वातावरणात टिकतं.
म्हणजे सांगायचा विषय काय, त्याला पाणी पाहिजे काय गरज नाही. तुम्ही आहे तसं, जसं तुम्ही एखादं रोप लावता तसं जरी त्याला टोपण पद्धतीने लावून केली तरी ती येतं. लावायला लागतं नाही कधी जाऊन कुठं मिळालं आणि तुम्हाला गंमत डायरेक्टसाठी मिळेल का ते? मिळतात त्याची गंमत अशी आहे, तुम्ही गव्हापासून ते कुठलंही धान्य बघा त्याच्यामध्ये एक तरी तुम्हाला काळी स्पेसिफिक मिळेल. कशात गाव गहू ज्वारी काय वाटतं ते? कारण ते निसर्गामध्ये नॅचरली त्या पद्धतीचे सगळे घटक आहेत. आपण ते बदलवू शकतो. आपण आपण बदलले आहे. त्यामुळे आहेत निसर्गामध्ये भरपूर आहे, आपल्याला माहित नाही कारण आपण ते त्या पद्धतीने कधी वापरलेलं नाही. कमर्शियलाइज आता हा ह्युमन राईटसाठी मनुष्य संरक्षणासाठी जे जे काही करता येईल ह्युमन राईटचं संघटना स्थापन करतोय. त्या संघटनेत जे चांगलं आहे ते लोकांना सांगणे आणि त्या पद्धतीनं चांगल्या वस्तूचा प्रमोट करणे हा विषय आहे. नागरिक ह्युमन राईट्स नागरिक संरक्षण नागरिक संरक्षणासाठी खाद्य संस्कृती ही फार महत्त्वाची आहे. खाद्य संस्कृती बिघडल्यामुळे आज सगळे लोक राही यायला लागले. आज माणूस बघत नाही काय खातोय, कितीला आहे विचारतो. पनीर कसं आहे 150 रुपये ना, अरे पनीर 150 रुपये आहे. ते पनीर आहे काय दुसरं काय विषय आहे. इंटरनॅशनल ह्युमन राईट संघटना आहे, सोमन सोशल ह्युमन राईट संघटना आहे. त्या संघटनेचं संपूर्ण देशभर काम सुरूच आहे आता आणि इंटरनॅशनली पण सुरू आहे, लोकली सुरू आहे. त्यापैकी महाराष्ट्र आणि भारतामध्ये इतर काम करण्यासाठी आपण इथं एक ऑफिस करावं या उद्देशानं आजची मीटिंग बोलवलेली आहे. याच्यामध्ये सगळ्या स्तरातले म्हणजे आपण पर्यावरण काम करत आहे, कृषी काम करत आहे, कायदेशीर काम करत आहे, अशा सगळ्या लोकांना आम्ही सामावून घेऊ इच्छित आहे. सामावून होण्यापेक्षा ही संघटना एक वैचारिक बेसवर आणि कायद्यानं चालणारी मुवमेंट आहे. ज्यावेळेला तुम्ही आता एवढं मोठं काम करताय, एखाद्या संघटनेशी जुडला की तुमचं पण हल्ली त्यामध्ये खूप मोठं होतं. कारण आपली स्वतःची इमेज क्रिएट करायची असेल तर आपण प्रत्येक वेळेला तुमची जाहिरात किंवा होल्डिंग लावून आपली किंमत होत असते. ज्यावेळेला ही मुवमेंट कायदेशीर काम करते त्या प्रत्येक बाबीला तुम्हालाही त्याचा फायदा होतो आणि तुमच्यासोबत आणि काही लोकांचा अन्याय झाला असेल, पोलीस स्टेशनला असेल, करप्शन असेल, महिलांच्यावर अत्याचार असतील, मुलांच्यावर काही शैक्षणिक बाबतीत असेल, म्हणजे ज्या प्रत्येक गोष्टीमध्ये ह्युमन मानवी माणसाला जगण्यासाठी ज्या ज्या अडचणी निर्माण होतात त्या सॉल्व्ह करायला आपण मदत करणार आणि त्याच्यासाठी इथून कार्य चालणार आहे. या संघटनेमध्ये तुम्ही सामील व्हावं या उद्देशाने साहेबांनी तुम्हाला निमंत्रण दिलं. त्या उद्देशानं तुमचं नाव घेतलं जाईल आणि पुढची एक मीटिंग होईल आपली. त्या मीटिंगमध्ये आपण कुणाला काय जबाबदार द्यायची याची चर्चा करणार. आपण आमच्याशी जोडू शकता का हा विषय होता. मी तुम्हाला कळवतो काय आता काय करूया की आता आलेली 4-5 लोक आहेत, त्या लोकांची तुमच्याकडे आता आम्ही वैयक्तिक आमच्या लोकांना फोर्स केला नाही, बरोबर आहे. नॅचरल काय होते वेळेला बघूया आणि मग आपल्या जवळच्या आणि तुमची जी काही आहेत त्यांना एक पुढची मीटिंग लावूया आणि त्या मीटिंगमध्ये कंक्लूजन करूया. पहिल्यांदा काय करायचं मूळ ठरवलं आहे सध्या. काय करू याला आपली पहिल्यांदा आपली जबाबदारी फिक्स करूया. तुम्ही स्वतःच लॉ मांडून बसलाय की बाबा एनर्जी फक्त ट्रान्सफर होती, बरोबर आहे ना. लॉ तुम्हीच केले, तुम्हीच शोध लावलेत सगळे, मग ती ट्रान्सफर झालेली पाण्यात जाती, पाण्यातनं परत तुमच्याकडेच येते. आता काय आता युद्ध झाल्यानंतर काय होतंय, युद्धातली जी काही हीट आहे ती उतरती समुद्रातनं ती परत काय होते ते वाफेनं परत तुमच्याकडे येते. मग तुमच्याकडे अनिवन पाऊस पडला म्हणून तुम्ही रडायचं काय कारण नाही, तुम्ही युद्ध करून बसलेलं आहे ना. ही गप्पा अशी आहे. मध्ये जे 6 महिने लॉकडाऊन झालं किती पर्यावरण फरक पडावं, पण होतं की किती जनावर वाढली, अति म्हणजे 6 महिने माणूस बाहेर न पडल्यामुळं पर्यावरण चांगलं राहील, संतुलित व्हायला लागलं. आणि दरवर्षी एक ती जे डोंगर दिसत नव्हते ते दिसायला सगळ्यात मोठा धोका स्वतःहून लॉकडाऊन करता कुठल्याही प्राण्यापासून निसर्गाला धोका नाही. सगळ्यात मोठा धोका माणसाचा. स्वतःहून लॉकडाऊन करून माणसा सांगा. आम्ही तर ऐकलं माणूस बुद्धिमान आहे. आम्ही तर ऐकलं माणूस लय बुद्धिमान आहे. आता हे जे युद्ध झालं ना, तुम्ही जर रिपोर्ट्स बघितले की त्यांनी असं म्हटलेलं आहे की कमीत कमी
म्हणजे 20-25 अणुबॉम्बमध्ये जेवढी ऊर्जा असेल तेवढी ऊर्जा तिथं रिलीज झाली. पण ती एवढी ऊर्जा जर असेल तर ती शेवटी समुद्रच घेणार ना. ऍब्सॉर्ब निसर्गाचं कोण घेणार? समुद्राशिवाय कोण घेऊ नाही शकत. सगळे शब्द त्याच्यातच आहे. आणि हे रिपोर्ट्स भरपूर आहेत. मागच्या वर्षीपासून आपल्याकडे बऱ्याच लोकांनी सांगितलेलं आहे की त्याचा परिणाम होणार. आता तुम्ही यावर्षी बघितलं तर सगळे पॅटर्न तसेच आहेत. आणि समुद्र पण आपल्याला एक कंट्रोल करा, मीटिंग कंट्रोल करा, नंतर चर्चा करेल विषय. ह्या मीटिंगचं बरं, ठीक आहे. आज ही प्राथमिक मीटिंग होती की सोमन सोशल ह्युमन राईट्स संस्थेमध्ये काम करणाऱ्या लोकांना आम्ही बोलवतो. काही लोकांनी त्यांचे नंबर्स कॉन्टॅक्ट घेतले. मग त्याचा सोशल बॅकग्राऊंड काय आहे, तो आपल्यासाठी काय वेळ देऊ शकतो का, हे बघितलं आहे. आता अजून एक नेक्स्ट मीटिंग घ्यावं लागेल आणि मग खरोखर ॲक्टिव्ह जी लोकं आहेत ज्यांना सोशल काम करायची तळमळ आहे अशा लोकांना घेऊन आपल्याला लिमिटेड एक 15 ते 16 लोक आपल्याला निवडायचे. निवडून आपण काम करूया. आत्ताच्या मीटिंगला आपण साधारण 15 ऑगस्टला ही संस्था स्थापन करायची. हो त्याच्या आधी एक मीटिंग घ्यावी लागेल आणि ज्यावेळी संस्था स्थापन करू त्यावेळी याची स्थापना होईल. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात जी काही काम करणारी लोक आहेत, तालुक्या लेवलला, ग्रामीण लेवलला अशी बरेच लोक आहेत, त्या सगळ्यांना एकत्र करायचं आणि काही लोकांना उडवून काढावं लागेल. अशी लोक तुमच्याकडे येणार नाही. ही सगळ्या संस्थेत काम करते. हा प्रयत्न का केला माहिती आहे? हा प्रॉब्लेम आहे. हा प्रयत्न मुद्दाम का केला? काही विखुरलेले लोक आहेत आणि विखुरलेल्या लोकांना प्लॅटफॉर्मची गरज आहे. शोधतायत की मला योग्य प्लॅटफॉर्म मिळत नाही. मग आता जर इंटरनॅशनल संस्थेबरोबर काम करायची इच्छा असेल अशी लोक आहेत ना. आता आपण वैयक्तिक फोन करू, हा झाला जनरल प्रयत्न. आता संपर्कातील लोकांना मेसेज पाठवू किंवा तुम्हाला आमच्यासोबत काम करायला आवडेल का, त्यांना बोलून चर्चा करू आणि मग कामाला सुरुवात करू. आणि ठराविक लोकांना आपल्याला बोलून घ्यायला लागेल ज्या हो ह्याच्यात काम करतात. आता 20 मिनिटं घेऊन लोक घ्यायचे आहेत ना. तू येतो असं करून तुला करणार नाही करणार. आणि राष्ट्रीय लोकांनी हे कोल्हापूरसाठी आमची जे आमच्याकडे जबाबदारी दिली नारायणभाऊच्याकडे की ह्यांनी काम केलेलं आहे आणि कोल्हापूर पॅटर्न तयार झाला तर देशात चालू शकतो. पण तुमचं कोल्हापूर चालते का बघा, मग देशात होईल. म्हणजे कोल्हापुरात काही म्हटलं तरी माणसं विचार होत आहेत. खरं चांगलं असेल. मी तर आता असं विचार करतोय, महाराष्ट्र पहिला बसवण्याचे प्रयत्न करूया. राष्ट्रीय स्तरावर एक वेळ मागे माझ्या वैयक्तिक रुपयात विचार नॅशनल लेवलला काम करण्याऐवजी पहिल्यांदा आपण महाराष्ट्राचा बेस करूया. कोल्हापूर हा माझी स्वतःच्या राज्यातलं माणसं येतात. तिथे काम कमी असते पण बौद्धिक काम असते. जे करायचं विचार मांडायचे त्या सर्व राज्यांना लागू होईल ते विचार मांडणार माणूस. म्हणून केंद्रीय ह्याला राष्ट्रीय लेवलला येतात. पण राष्ट्रीय लेवलला माणूस जाताना त्याच्या गावात त्याच्या काम केलेलं असेल